सुद्धा आम्ही पाहिलेली आहे. 96 धावांचा 2 वेळा पाठलाग देखील होताना पाहायला मिळाला. 102 धावांचा पाठलाग देखील या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं. ग्रामीण 2 दिवस गाजवले गेले. विशाल कनोजिया यांच्या हातात पहिला चेंडू सोपवण्यात आलेला आहे. स्ट्राईकवर वाशिक शेख, नॉन स्ट्राईकला महेश नानगुडे आणि यांच्यातील सुरू होणारा सामना आपल्याला आता पाहायला मिळेल. पुणे विरुद्ध मुंबई असा सामना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा मॅचचा सुरुवातीचा आणि पाहूया 25 मिनिटात पहिल्या 5 ओव्हर आपल्याला संपवायचे आहेत. सहा ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 5 ओव्हर या तुम्हाला 25 मिनिटांमध्ये संपवायच्या आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मॅचला होते आता सुरुवात. विशाल कनोजिया बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतील. मुलुंड परिसरातील खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता या ठिकाणी करतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात आजच्या दिवसातील पहिल्या मॅचकडे. व्यावसायिक गटाला सुरुवात होईल. पुणे विरुद्ध मुंबई अशी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वार्षिक स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत विशाल कनोजिया बॉलिंगसाठी. पहिला बॉल टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर थोडीशी उसळी आणि थोडासा टर्न विशाल कनोजिया यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. थोडासा टर्न देखील पाहायला मिळतो आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तरी यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल मात्र डॉट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळते विशाल कनोजिया यांची. मागील हंगामात जर पाहिलं तर सिल्वर स्टारमध्ये देखील काही मॅचेस खेळताना पाहायला मिळाला खेळाडू. ऑप्टमच्या बाहेर आता वाईड यॉर्कर. मागील बॉल उसळता टाकला, त्याला थोडंसं कट केलं, आता वेगात टाकला, थोडासा पुढे टाकला. 2 वेगळ्या टप्प्यांवर 2 बॉल पाहायला मिळाले आणि दोघांचाही रिझल्ट तोच डॉट बॉल. आणि 2 चांगले चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाले खरे, परंतु आता पाहायचं आहे धावा कराव्या लागतील. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं आहेत. मॅच थोडीशी चर्चा करतायत आणि हे खूप गरजेचं असतं. आपल्या साथी खेळाडूशी चर्चा करणं गरजेचं असतं, त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं असतं. हाई बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकला आहे, थोडासा मागे घेतला मागील बॉलच्या तुलनेमध्ये. गती देखील थोडीशी कमी ठेवली होती. वार्षिक पॉवर प्ले फोडायला गेले खरे, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 3 चेंडू. आजच्या दिवसाची सुरुवात कांधारी किंगने चांगली केली आहे, कारण पहिले 3ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. अखूट टप्प्याचा बॉल होता. यावेळेला खेळायला गेले शेवटच्या क्षणी. आपल्या इरादाबद्दलला बॉल जसा वळला ना, त्या सुरुवातीला तर हुक करायला गेले आणि त्याच्यानंतर अप्पर कट करायला गेले आणि त्या प्रयत्नात टायमिंग नाही होऊ शकलं. अप्रतिम गोलंदाजी विशाल कनोजिया यांची आणि पहिला धक्का बसतोय 0 या धावसंख्येवर. श्रेयांक 11 चरोली पुणे. चार चेंडू 4 टप्प्यावर टाकताना पाहायला मिळाले हे गोलंदाज आणि अतिशय चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळतात विशाल. परंतु पुणेकरांना कमबॅक करावं लागेल. एक दर्जेदार संघ बांधणी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. आमदार चषक 5 लाखाची स्पर्धा नुकतीच त्यांनी जिंकली. त्याचबरोबर जर पाहिलं तर लालबागला करी रोड गोदरेज मैदानामध्ये देखील एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून गाजवली गेली आणि आता या ठिकाणी दाखल होतं धनंजय भिंताडे. पुरंदरच्या उंडरी गावचे खेळाडू आहेत. पुणे शहराच्या लगत असणारं हे उंडरी नावाचं गाव आणि उंडरी गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धनंजय भिंताडे. समोर जर पाहिलं तर मुलुंडच्या विशालने पहिले 4ही चेंडू खूप चांगल्या टप्प्यावर टाकलेत. मला या टीममध्ये का घेतलं आहे, माझ्या हातात पहिलं षटक का सोपवलं गेलं पॉवर प्लेचं, हे त्यांनी दाखवलं आहे. महेश नानगुडे अजूनही नॉन स्ट्राईकला स्ट्राईकची वाट पाहत आहेत, परंतु धनंजय भिंताडे येत आहेत, ज्यांनी सुपर सिरीजसुद्धा जबरदस्त गाजवली होती. जबरदस्त कामगिरी राहिली होती सुपर सिरीजमध्ये. मान्सून सुपर सिरीज जी ऑक्शन बेस स्पर्धा झाली गाजवली होती या खेळाडूने. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आहे. काय गोलंदाजी केली जाते विशाल कनोजिया. 5वा बॉल निर्धाव टाकला गेला आहे. 5 बॉल आले कधी आणि गेले कधी कळलं देखील नाही. या स्पर्धेमध्ये अगोदर 2 मेडन ओव्हर झाल्यात. वैभव माळी आणि अक्षय थेटे. आणखीन एक मेडन ओव्हर होणार का व्यावसायिक गटाला सुरुवात झाल्यानंतर, तेच या ठिकाणी पाहायचं आहे. विशाल कनोजिया अप्रतिम गोलंदाजी, सातत्याने टप्पा परिवर्तन करताना पाहायला मिळत आहेत, गती परिवर्तन करतायत. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. मेडन ओव्हर प्लस 2 विकेट.
काय बॉलिंग केली आहे, दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आणि दोन्ही महत्त्वाच्या वाशिक आणि धनंजय या पुण्याच्या 2 महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवण्याचं काम विशाल कणोजे यांनी केलं आहे. आणि महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते वाशिक यांच्या पाठोपाठ धनंजय. तर पहिल्याच ओव्हरमध्ये कांधारी किंग थोडीशी फ्रंट फुटला पाहायला मिळते. त्याचं कारण आहे ओव्हर मेडन आणि 2 विकेट येताना पाहायला मिळतात. परंतु ह्याही सुरुवात आहे. 5 ओव्हर तर अजूनही बाकी आहे. धावा कराव्या लागतील पुणेकरांना. श्रेयांक 11 चरोली पुणेसाठी. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. 2 विकेट माघारी परतल्यात. निर्धाव षटक येताना पाहायला मिळालं आहे. आता जर पाहिलं तर आकाश काळे मैदानात येत आहेत. बिबीवाडीचा एक क्लासिकल बॅटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अर्षद चौधरी भांडूप मुंबई वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये या पावसाळ्यामध्ये प्रभावित करणारे खेळाडू. एका बाजूला महेश नानगुडेने मान्सून ब्लास्टला सिरीज घेतली. त्याचबरोबर जर पाहिलं तर अखिल भारतीय रबर बॉल प्रीमियर लीग जी देऊरोडला झाली त्याच्यामध्ये देखील मोटरसायकल जिंकली घेतली. अर्षद चौधरी ज्यांनी मागील महिन्यामध्ये बांद्र्याच्या स्पर्धेमध्ये अगदी स्टंप तोडला होता, तोच मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतो. अर्षद चौधरी ह्या दोन्ही खेळाडूंची चर्चा आहे. महेश भिवंडी गाजवली होती मागील आठवड्यात. पहिला बॉल महेश खेळतात मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरून त्या ठिकाणी प्रवास करतायत. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेसाठीचा कॉल दिला होता परंतु थ्रो चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या 2ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 2ने सुरू झाली. 7व्या बॉलवर या स्पर्धेची धावसंख्या सुरू होते. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अगदी सकाळच्या सत्रात पहिलं षटक निर्धाव टाकणं, पॉवर प्लेचं षटक निर्धाव टाकणं सोपी गोष्ट नाही आहे. विशाल कणोजे यांनी ती कामगिरी केली. गेल्या वर्षी कविश 11 मुलुंड या संघात देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले होते विशाल कणोजिया. महेश नानगुडे पुण्याचं सध्यातील चर्चेत असणारं नाव. यावेळेला समोर उडवलाय महेश नानगुडेसाठी ओव्हरपिच केलेला बॉल. आणि नानगुडे यांना मात्र षटकाराची भाषा आवडते आणि एक सिक्सर मात्र या ठिकाणी लगावला गेला आहे. महेश नानगुडे 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हा बॉल थोडासा पुढे गेला. षटकार खेळत असताना दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला. अशातकडे वेग आहे परंतु विशाल थोडीशी चर्चा करतात काय करायला पाहिजे. महेश नानगुडेला थांबवणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि या ठिकाणी खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या मैदानावर झाली होती. जवळपास 150 धावा मागील स्पर्धेमध्ये मान्सून ब्लास्टमध्ये त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या होत्या. फक्त 3 मॅचमध्ये त्या 150 धावा होत्या. ऑप्टमच्या बाहेरून कव्हरच्या दिशेने नेत्रदीपक फटका, लाजबाब फटका पाहायला मिळाला. तंत्र होतं या फटक्यामध्ये, टायमिंग लाजबाब होतं आणि रिझल्ट सुद्धा लाजबाब आहे. 4 धावा. मागील बॉल समोर खेळला आणि आता कव्हरच्या क्षेत्रामध्ये अतिशय नेत्रदीपक फटका त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले महेश नानगुडे. वा त्यांचंही कौतुक करावं लागेल. अशाच्या विरुद्ध तुटून पडताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. धावा आता मात्र बनू लागलेल्या आहेत. पहिल्या षटक निर्धाव आलं, तो दबाव कुठेतरी महेश नानगुडे यांनी हटवला आहे. धावा येऊ लागलेल्या आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळायला गेले मात्र मिड विकेटच्या दिशेने नाही सक्सेस होताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला, चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला, किंचितसा वळणारा पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगितलं. 2 युवा खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्षद चौधरी पुन्हा एकदा युवा टॅलेंट आहे या खेळाडूकडे. पाहूया समोर जर पाहिलं तर जबरदस्त टॅलेंट बॅटिंगचं महेश नानगुडे यांच्यामध्ये ठासून मारलं आहे. उसळी यावेळेला थोडीशी जास्त पाहायला मिळाली पण आमच्याकडे वळत आहेत, कळवतात. हा व्हाईट बॉल आहे.
उसळी थोडीशी जास्त होती. पहिला बाउन्स देखील त्या ठिकाणी पंचांनी कळवला आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मेडन गेल्यानंतर या ओव्हरमध्ये मात्र धावा बनू लागलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने त्या धावा बनू लागलेल्या आहेत. अशा चौधरी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. यावेळेला उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. अगदी डोक्याचा वेध घेताना पाहायला मिळाला हा चेंडू. अर्षद आणि महेश या दोघं युवा खेळाडूंमधील चांगली झुंज पाहायला मिळते. एकाने षटकार मारला, चौकार मारला, दुसरा त्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. यावेळेला जर पाहिलं तर बॉलची उसळी जास्त होती. ॲक्रॉस खेळायला गेले आणि अगदी डोक्याचा वेध घेताना पाहायला मिळाला हा चेंडू. संघर्ष यालाच म्हटलं जातं. एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या, एकमेकांच्या विरुद्ध मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न दोघेही करतायत सध्या. यावेळेला लांबून खेचला बॉल समोरच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न होतोय आणि महेश नानगुडे हे उत्तर होतं. मागील बॉल जो बाउन्सर टाकला होता डोक्याला आदळला होता त्याचं आणि महेश यांच्याकडून चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे ती 19 धावा. म्हणजे हे षटक 19 धावांचं राहिलं. महेश नानगुडे छोट्या चणीचा आणि पुण्याच्या बावधनगावचा असणारा हा खेळाडू आज भिवंडीमध्ये चर्चा होताना पाहिलं. भिवंडीच की अख्ख्या महाराष्ट्रभर सध्या चर्चा होते. ज्या पद्धतीने ते फॉर्मात आहेत, ज्या पद्धतीने मेरिटवर बॅटिंग करतात आणि एक वेगळंच कौशल्य पाहायला मिळतं त्यांच्या बॅटिंगमध्ये. एकोणीस धावा फलकावर. तिसऱ्या षटकासाठी जर पाहिलं तर रोहित यादव यांना आणलं गोलंदाजी करण्यासाठी. फिरकीपटू आहेत, चांगली गोलंदाजी करतात. परळच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली होती आणि अगदी बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील मात्र मिळवला होता धर्मवीर चषकामध्ये याच खेळाडूने. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर आकाश काळे आहेत. मेरिटवर क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध असणारी दोन्ही बॅटर एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर जुडले जातात. आमच्याशी त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू आणि घेऊन जाऊ तुम्हाला क्रिकेटच्या या दुनियेमध्ये पुन्हा एकदा. ज्या ठिकाणी पुणे विरुद्ध मुंबई अशी मॅच पाहायला मिळते. पहिलीच श्रेयांक 11 चरोली पुणे आणि दुसऱ्या बाजूला कांधारी किंग्स. रोहित पहिला बॉल थोडासा वळला होता परंतु खेचला त्याला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते 20 धावांवर. 6 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर आपली टीम बेस्ट कशी असावी यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि आपल्या टीममध्ये विविध खेळाडू दाखल करत असतो आणि प्रत्येकाला मुभा देखील असते. भारतातील कोणताही खेळाडू आपल्या टीममध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता आणि तेच इकडे पाहायला मिळतंय देखील. महेश नानगुडे विरुद्ध रोहित. आतमध्ये येतोय बॉल, लांबून वळला. महेश बॉल वळवण्याचा प्रयत्न जरूर करत होते परंतु त्यांच्या शरीराचा वेध घेतला जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, मोठा टर्न पाहायला मिळाला. या खेळाडूकडे एक वेगळं कौशल्य आहे. मागील स्पर्धा देखील मान्सून ब्लास्टमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी त्यांनी याच मैदानात केली होती. बॉलला चांगलं वळण दिलं होतं. खेळपट्टीचा अंदाज आहे त्यांनासुद्धा. यावेळेला उलटा करण्याचा प्रयत्न परंतु तो महेशने ओळखला आणि बॉलला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात 6 धावांसाठी पाठवलं आहे. षटकार खेळला जातो आहे. महेश नानगुडे नावाची मुळशी तालुक्यातील ही रन मशीन मात्र आता सुरू झालेली आहे. सिक्सर खेळला जातोय पाठीमागच्या बाजूला. बॉलचा अंदाज घेतला. रॉंग वन करण्याचा प्रयत्न होता. ते करण्याच्या प्रयत्नात थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली आणि महेशने फेकून दिला बॉल फाईन लेगच्या क्षेत्रात. 26 धावा धाव फलकावर. रोहित यादव समोर जर पाहिलं तर महेश नानगुडे. जोगेश्वरी मुंबईचा युवा गोलंदाज एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुण्याच्या मुळशी बावधनचा युवा बॅटर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा परंतु तेवढं टायमिंग नाही झालं आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. यष्टीरक्षक येत आहेत त्या ठिकाणी आणि उमर खान थ्रो करतील तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी. महेशला नॉन स्ट्राईकला पाठवण्यात यश आले या ठिकाणी. रोहित यांना षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. कधी फलंदाज कधी गोलंदाज हे वर्चस्व गाजवणारच आहे कारण क्रिकेटचा खेळ आहे. या खेळाचा हा अविभाज्य घटक आहे. या सगळ्या बाबी आपल्याला महत्त्वाच्या पाहायला मिळतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु तिथे एक चांगलं मैदान आहे. भिवंडी तालुक्यातील कोणगावचं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मात्र पुरेपूर क्रिकेटसाठी ओळखलं जातं. सिमेंटचा प्लॉट आहे, संपूर्ण हिरवळ पाहायला मिळते. मोठं मैदान आहे. मैदान छोटं देखील नाही आहे आणि त्याच्यामुळे
या मैदानावर क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा असते आणि खूप साऱ्या स्पर्धा या मैदानात होतात सुद्धा. जशा 3 ग्रामीण धमाका बिग बॅश पाहिले आपण. उळवलाय बॉल, हातभर गर्र कनगिरकी घेतली या बॉलने, समोरून हातभर बॉल वळवलाय. ही तर खासियत आहे या गोलंदाजाची आणि म्हणून तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले 3ऱ्या ओव्हरसाठी. कर्णधारांनी घेतलेला एक निर्णय होता, कारण जरी पहिल्या ओव्हरमध्ये मेडन ओव्हर आली असेल, 2 विकेट घेतले असेल, तरीसुद्धा त्यांना थांबवून बॉलिंगसाठी मात्र आमंत्रित करण्यात आलं होतं रोहित यादव यांना. पुन्हा एकदा तेच शार्प टर्न पाहायला मिळतोय. एक वेगळी कसब आहे, कला आहे या गोलंदाजाकडे बॉलला टर्न करण्याची आणि कर्णधाराचा निर्णय बऱ्यापैकी योग्यच होता असं मी म्हणेल. एक षटकार येऊन सुद्धा फक्त पहिल्या 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 27 वर जाताना पाहायला मिळते आणि अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. महेश नानगुडे कितके फॅक्टर असतील, त्याचबरोबर त्यांची साथ कोण देणार, कशा प्रकारे देणार, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा विशाल कनोजिया यांच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सोपवला आहे. पहिलं षटक मेडन त्यांनी केलं होतं, रोहितने देखील प्रभावी मारा केला. दुसरं षटक मात्र थोडंसं महागडं राहिलं होतं, त्याच्यामध्ये 19 धावा आल्या खऱ्या, परंतु विशाल कनोजिया यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. विशाल यांच्याकडे बॉलला टर्नसुद्धा आहे, म्हणजे वेगात बॉल टाकून बॉलला कट करण्याची एक कला आहे त्यांच्याकडे. परंतु पाहूयात, महेश नानगुडे मैदानाच्या चौफेर खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या महाराष्ट्रातील डाव यादीमध्ये यावेळेला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. महेश नानगुडे खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. महेश नानगुडे एका बाजूने टीमला धावांची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकेट गेल्या होत्या, त्याच्यातून बाहेर पडणं. पहिली ओव्हर मेडन आल्यानंतर सुद्धा महेश नानगुडे बरसत आहेत. चांगली कामगिरी त्यांच्याकडून होते. आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार त्यांनी खेळलेत आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या जर पाहिली तर झाली आता 31 धावा ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना. परंतु या ओव्हरची सुरुवात चौकाराने केली आहे महेश नानगुडे यांनी. मागील 29 धावांवर स्वतः महेश नानगुडे बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. मितभाषी खेळाडू आहे, बोलतो कमी परंतु त्याची बॅट चांगली बोलते आणि आज आपल्या फलंदाजीतील कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न, टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडून केला जातो आहे. सदाबहार बॅटिंग आत्तापर्यंत त्यांच्याकडून झालेली आहे. टप्पा पडल्यानंतर उसळीबरोबर जर पाहिलं तर थोडंसं टर्नही पाहायला मिळाला आणि त्याच्याचमुळे पण आमच्याकडे वळतात रमाकांत पवार सर. व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे, प्लस 1 धाव आणि 1 बाउन्स देखील कळवला जातो आहे. धावसंख्या पुढे गेली या ठिकाणी या 2 धावांनी. 33 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. पहिला सामना आजच्या दिवसातील व्यावसायिक गटाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर बॉल थोडासा लांब टाकून बॉलला कट देखील करतात. नॅचरली त्यांचे बॉल बाहेर जातात आणि तोच प्रयत्न होता आणि आता या ठिकाणी नो बॉल घोषित केला आहे. फ्रीड देखील असणार आहे. पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळाली. आता या फ्रीडचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो तेही या ठिकाणी पाहावं लागेल. हे तेच गोलंदाज ज्यांनी पहिलं षटक मेडन ओव्हर केली होती आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट वाशिक शेख आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धनंजय बिनताडे या 2 विकेट घेतल्या होत्या. परंतु ते आता मागे पडताना पाहायला मिळत आहे आणि धावा होताना पाहायला मिळत आहेत. पुणे संघ देखील आता मॅचमध्ये प्रवेश करतो आहे. त्याचं कारण आहे महेश नानगुडेने केलेली लाजबाब कामगिरी. आकाश काळे साथ कशा प्रकारचे देत आहेत त्यांना या ठिकाणी पाहावं लागेल. यावेळेला पुढे केलेला बॉल पाहायला मिळतोय. पाठीमागे मार्गस्थ होईल. क्षेत्ररक्षक होते फ्लाय स्लिपला, त्यांना बीट करत असताना बॉल मागे जाईल. तोपर्यंत जर पाहिलं तर दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता ती 36 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 विशाल कनोजिया. समोर जर पाहिलं तर आकाश काळे यांना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना पुणे विरुद्ध मुंबई असा सामना पाहायला मिळतोय. अर्जुन कांधारी त्याचबरोबर जर पाहिलं तर विकी कांधारी साहेब यांचा संघ पाहायला मिळतोय आपल्याला. तर दुसऱ्याला सचिन शेठ लालदास तापकीर यांची टीम पाहायला मिळते. श्रेयांक इलेव्हन चरोली पुणे. हाई बॉल थोडासा लांबून
कट करण्याचा प्रयत्न होता, उसळी दिली, बॉल नॅचरली बाहेर सुद्धा गेला. नो बॉल पुन्हा एकदा घोषित केला. एकाच षटकात दुसऱ्यांदा हा कारनामा होतोय. फ्री हिट असणार आहे. काल श्रेयस कदमला आपण पाहिलं, आज श्रेयस कदमचे बंधू चिन्मय कदम देखील टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड ऑफला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका चांगला आखूड टप्प्याचा बॉल टाकला गेला आणि आकाश काळे बॉलला आकाश दाखवताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा, सिक्सर येतोय. चांगला फटका या ठिकाणी खेळला गेला आणि धावसंख्या 4ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 43 धावा. चौथ्या ओव्हरमध्ये चांगल्याच धावा आणलेल्या आहेत. प्रत्येक ओव्हर, प्रत्येक बॉल तुम्हाला विचारपूर्वक टाकावाच लागतो. क्रिकेटचा खेळ आहे आणि या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्या बनली जाते. चांगली धावसंख्या बनली गेली आहे. आकाश काळे ही जोडी आता जमली आहे. पहा, सुरुवातीलाच 2 धक्के या ठिकाणी पाहायला मिळाले होते. पुढे केला होता, फुलटॉस बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर नाही आलाय. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि आखूड टप्प्याची रणनीती आतापर्यंत होती. आता मात्र बॉल पुढे करण्याचा प्रयत्न, बायच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 44 धावा धाव फलकावर. ME ओरिसा प्रस्तुत असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, रबर क्रिकेट कार्निवल. आणि या रबर क्रिकेट कार्निवलचा आज अतिशय महत्त्वाचा दिवस. व्यावसायिक गटाला सुरुवात झाली आणि रथी महारथी या ठिकाणी आलेले आहेत. महेश नानगुडे, ओ हो, काय जबरदस्त फटका खेळताना पाहायला मिळत आहेत. उसळी होती या बॉलला, त्याचा फायदा घेतला आणि पॉईंटच्या दिशेने षटकार. सोपं नाही आहे या मैदानात पॉईंटला षटकार मारणं आणि महेश नानगुडे या मैदानाचा पुरेपूर अंदाज घेतला त्यांनी. मालिकावीर घेतलं होतं मागील आठवड्यातच आणि आता हा षटकार पाहायला मिळतो आहे. बॉलला असणारी थोडीशी उसळी आणि अगदी टाचेवर आले आणि तिकडनं मात्र हा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले पॉईंटच्या दिशेने आणि षटकार वसूल केला पॉईंटच्या दिशेने. लाजबाब महेश नानगुडे. 50 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होताना पाहिलं मी. त्या टीमच्या पहिली ओव्हर मेडन आल्यानंतर धावसंख्या बनते. यावेळेला पुढे सरसावले, फुल टॉस केलं बॉलला आणि शिक्षा दिली 6 धावांची. षटकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. महेश नानगुडे लाजबाब. कधी स्क्वेअर लेगला, कधी मिड विकेटला, कधी कधी लॉंग ऑफला, कधी लॉंग ऑनला, तर कधी पॉईंटला, कधी कव्हर्सला चोहो बाजूने फटके खेळत आहेत. ओव्हर संपली 4थी आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती पहा. या खेळाचं नाव क्रिकेट आहे. ज्या गोलंदाजाने पहिली ओव्हर मेडन टाकली त्याच गोलंदाजाच्या विरुद्ध दुसऱ्या ओव्हरमध्ये 29 धावा आल्या. हे क्रिकेट आहे आणि 4 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती अब तक 56 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. आता टीम या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या 4 ओव्हर संपवण्यासाठी 21 मिनिटं घेतली गेली आहेत, याची देखील आपण नोंद घेऊयात. रोहित यादव यांच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा सोपवला जातोय. महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये आहेत, खूप चांगली कामगिरी करतायत. 41 धावांवर महेश नानगुडे खेळताना पाहायला मिळत आहेत. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी रोहित यांना आपण पाहतोय, चांगली फिरकी मागील षटकामध्ये त्यांची पाहायला मिळाली होती. 8 धावा फक्त दिल्या होत्या. यावेळेला पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु तिकडे पाण्यामध्ये बॉल थांबतोय. एक धाव घेतली आहे. आकाश आणि महेश या दोघांची चांगली पार्टनरशिप बनते. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला होता, परंतु पाहिलं धोका आहे, थांबवलं स्वतःला महेश यांनी आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. आकाश काळे यांच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. रोहित यादव चांगले फिरकीपटू, मागील षटकात चांगली गोलंदाजी करणारे. मिडन ओव्हरने सुरुवात झाली होती या डावाची आणि त्यानंतर जर पाहिलं तर चांगली धावसंख्या बनली गेलेली आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी 70 स्पोर्ट्सवर सकाळच्या सत्रात देखील जोडले जातात. सगळ्यांचं स्वागत असेल.
फिरवलाय बॉल की हे चेंडू मात्र मागील षटकामध्ये शेवटचे 2 बॉल अशाच पद्धतीने टाकले होते आणि एवढाच मोठा टर्न पाहायला मिळाला होता. रोहित बॉलला उंची देत आहेत आणि त्यानंतर बॉललाच मोठ्या प्रमाणावर टर्न करतायत. यावेळेला समोर ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा थोडीशी फ्लाईट. इकडे एक चांगली गोष्ट केली आकाशने, महेश यांना स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं, सन्मान दिला या बॉलला. काही वेळा हे देखील करावं लागतं, प्रत्येक बॉलवर आपण मोठा फटका नाही मारू शकत. तर इकडे महेश नानगुडे स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आता 59वर आहे. 6-6 ओव्हरच्या मॅचमध्ये काल पहिल्या 2 दिवस जर पाहिलं तर ॲव्हरेज धावसंख्या ही 90 राहिलेली आहे. 85-90च्या दरम्यान ॲव्हरेज धावसंख्या देखील बनली गेली. सर यस, या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे पंचांकडून. सर स्क्वेअर लेग आणि विकेट किपरच्या मधल्या पॅसेजमध्ये त्याचा घेतलाय का रिव्ह्यू? स्क्वेअर लेग अंपायरच्या ठिकाणी. चलो, ऑन फील्ड डिसिजन आहे. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. महेश नानगुडे यांच्या विरुद्ध अर्धशतकाच्या दिशेने महेश यांची वाटचाल. खूप चांगली कामगिरी केली त्यांनी. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, तिकडनं वळवण्याचा प्रयत्न बराच बाहेर गेलाय. हा बॉल व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. धावसंख्या 60वर जाते. ओव्हर नंबर या ठिकाणी आपण पाहतोय. 5वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते रोहित यांचं. महेश नानगुडे पहिली ओव्हर मेडन आल्यानंतर देखील, निर्धाव षटक आल्यानंतर देखील खूप चांगली कामगिरी महेश नानगुडे आणि आकाश काळे या दोघांनी केली. इकडे समोरून बॉल वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डावखुरी हाताच्या बॅटरच्या विरुद्ध देखील चांगला प्रभावी मारा करण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 61 धावा. चांगली कामगिरी. आकाश काळे स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकसष्ट धावा. पुन्हा एकदा रोहित. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहितने प्रभावी मारा केलाय आणि दोघांच्या विरुद्ध वेगळी रणनीती देखील ते बनवत आहेत.
दोघांनाही वेगवेगळ्या दिशेने येताना बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत आणि आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आहे खरा, परंतु आता महेश नानगुडे स्ट्राईकवर येत आहेत. 5वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश काळे महेश नानगुडे जोडी चांगलीच जमली आहे, परंतु 6 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावांचा पल्ला गाठला जाणार, किती धावांचं आव्हान समोर ठेवलं जाणार ते पाहावं लागेल. फुलटॉस केला यावेळेला आणि ओला बॉलही त्या ठिकाणी होता, त्याचा फायदा या ठिकाणी नक्कीच घेतला गेला. फुलटॉस आला आणि महेश नानगुडेने सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. 47 धावांवर महेश नानगुडे खेळतायत आणि इकडे चला पुढच्या दोन्ही टीम आपण टॉससाठी यायचं. विलायन्स ओरिसा आणि उमेश 11 खार दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 47 धावांवर महेश नानगुडे खेळत आहेत. 5 षटकांचा खेळ संपतोय. टीमची धावसंख्या झाली 68. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. या एका ओव्हरमध्ये किती धावा होत आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. आणि शेवटच्या षटकासाठी जतन ठक्कर यांना आमंत्रित करण्यात येत आहे. एका बाजूला आकाश काळे, एका बाजूला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असणारे महेश नानगुडे पाहायला मिळतात आपल्याला. जतन ठक्कर मुंबईच्या घाटकोपर परिसरातील खेळाडू आहेत. पाहूया चांगली कामगिरी मागील हंगामामध्ये त्यांनी केली होती. या हंगामात पाहूयात, या हंगामात देखील चांगली कामगिरी राहिली होती. उदयनमुख खेळाडूचा पुरस्कार मुंबई रेनी चॅम्पियनशिपमध्ये देखील मिळाला होता. या हंगामामध्ये जतन ठक्कर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. धाव मात्र पूर्ण केली जाते आणि धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. ती म्हणजे आता 69 धावा धाव फलकावर. ऑप्टमच्या बराचसा बाहेर असताना बॉल होता. थर्डमॅनच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे विशाल कनोजिया होते. धावसंख्या 69 पाहायला मिळते. महेश नानगुडे यांची लाजबाब खेळी, विश्वास न बसण्यासारखी कामगिरी म्हणावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि मेडन ओव्हर होती. आणि तिकडनं या ठिकाणी श्रेयांक 11 चरोली पुणे, सचिन शेठ लालदास तापकीर यांचा संघ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कोणतीही एंट्री फी न घेता भरवली जाणारी क्रिकेट स्पर्धेचे आयोजक देखील. यावेळेला वेग पाहायला मिळाला आहे. 6 बॉल जतनने खूप चांगला टाकला आहे. वेगात थोडीशी उसळीसुद्धा दिली ऑप्शनच्या बाहेर. डावखुऱ्या त्याच्या बॅटरसाठी एक चांगला बॉल प्रस्तुत केला. तो हलकासा बाहेर देखील टर्न होताना पाहायला मिळाला शेवटच्या क्षणी. महेश देखील तेच सांगतायत काय झालं या बॉलवर. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकातील डॉट बॉल देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. 69 धावा धावफलकावर आहेत. श्रेयांक 11 चरोली पुणे संघ आणि दुसऱ्या बाजूला कांधारी किंग बांद्रे मुंबई. पुणे विरुद्ध मुंबई सकाळच्या सत्रातील पहिलीच लढत. उसळी होती. यावेळेला बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हुक केला खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जतन ठक्कर यांच्याकडून केली गेली आहे. महेश नानगुडे यांच्यासाठी एक नियोजित टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. घाटकोपरच्या माणिकलाल मैदानातून क्रिकेटचा प्रवास या खेळाडूचा सुरू झाला. आझादनगर पारशीवाडी परिसरातील असणारा हा खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूला बावधनचं नाव सध्या महाराष्ट्रभर गाजवतोय, मुळशी तालुक्याचं सुद्धा महेश नानगुडे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला देखील अपरकट करायला गेले. बॉल थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फिल्डर पोहोचतायत. चांगली गोलंदाजी, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलं आणि इकडे महेश नानगुडे यांचं अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील आणखीन एक अर्धशतक महेश नानगुडे 50 धावा पूर्ण करताना पाहायला मिळतात आणि आपल्या सहकाऱ्यांना बॅट देखील उंचावून दाखवत आहेत. युवा टॅलेंटेड खेळाडू मुळशीचा, बावधन या गावाचा एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आणि याही स्पर्धेमध्ये अर्धशतक पहिल्या मॅचमध्ये व्यावसायिक गटामध्ये त्यांच्याकडे पाहायला मिळत आहे. ते आयकॉन म्हणून सुद्धा धारावीसाठी टॉप 4मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. पुन्हा एकदा उसळी होती थोडीशी. बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. रोहित तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी. जतनचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली आहे जतन ठक्कर यांनी आतापर्यंत. मोठ्या फटक्यापासून वंचित राहिले. ओला बॉल डावखुऱ्या हाताच्या महेश नानगुडेच्या विरुद्ध चांगली कामगिरी, परंतु महेशने एक गोष्ट केली आहे, जरी मोठा फटका नाही गेला 2-2 धावा चालू ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे धावसंख्या 75 झालेली आहे.
यावेळेला फटका बसलाय, बॉल हवेत आहे. जतन ठक्कर, कौतुक करावं लागेल जतन ठक्करचं. शेवटचं षटक फक्त 7 धावांचं केलं जतन यांनी. महेश नानगुडे यांचं अर्धशतक या डावाचं वैशिष्ट्य राहिलं. पहिलं षटक मेडन आलं, शेवटचं षटक 7चं आलं, परंतु धावसंख्या 75 उभारली गेली. विजयासाठी 76 धावांची आवश्यकता असणार आहे. या डावाचं वैशिष्ट्य म्हणजे महेश नानगुडे यांचं अर्धशतक. आणि शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी, बॉलला थोडंसं मागे ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. बॅक ऑफ द लेन तिकडनं उसळी देण्याचा प्रयत्न. आणि इकडे जर पाहिलं तर महेश नानगुडे शेवटच्या बॉलवर आऊट देखील होताना पाहायला मिळत आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेचायला गेले समोरच्या दिशेने, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. आणि जिकडे 75 धावा झाल्यात, 76ची आवश्यकता आहे. ही धावसंख्या दोन्ही टीमसाठी मात्र या ठिकाणी महत्त्वाचीच असणार आहे, कारण 75-76चा पाठलाग होऊ सुद्धा शकतो किंवा नाही सुद्धा होऊ शकत. चला टॉससाठी या रिलायन्स ओडिशा आणि उमेश इलेव्हन खार. सगळ्यांना ज्याची उत्कंठा आहे, 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आणि त्या निमित्ताने त्या दिवशी दरवर्षी जर पाहिलं तर 70-70चं 15 ऑगस्ट विशेष लॉन्चिंग होत असताना पाहायला मिळतं. आकर्षक टी शर्ट येतात आणि यावर्षी ती टी शर्ट कशी असेल याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने. तर आजच बुकिंग आत्ताच करून ठेवा येणारं 15 ऑगस्टचं आकर्षक टी शर्टची. एक डाव या ठिकाणी संपला आहे. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. 76 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे. आणि या 76 धावांचा पाठलाग कसा होणार हे ऐकवण्यासाठी IPLची मखमली आवाज नवीन कुणाल दाते सरांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूयात. चेक. खूप खूप धन्यवाद चंदू शेटे सर आणि स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच या रबर क्रिकेट कार्निवलमध्ये. ही पहिल्या डावाची हायलाइट्स होती आणि या हायलाइट्समध्ये फक्त मया डॉन तुम्हाला पाहायला मिळेल. महेश नानगुडे, ज्या महेश नानगुडेने दमदार असं अर्धशतक कंप्लीट केलं. 19 बॉलमध्ये 53 धावांची खेळी त्याने साकारली आणि या मॅचमध्ये टार्गेट सेट करून दिलं टीमला 76 धावांचं. पहिलं षटक निर्धाव आलं होतं आणि त्याच्यानंतर महेशची बॅट तळपली. महेशने एका बाजूने किल्ला लढवला आणि एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या टीमला पोचवलं, हे मात्र विशेष. सगळेच फटके त्याच्या भात्यात पाहायला मिळाले. बॅकफुटवर तो नेहमीच चांगला खेळताना पाहायला मिळाला, परंतु स्टेप आउट करताना देखील फुटवर्कचा खूप चांगला वापर, पदलालित्य त्याचं खूप चांगलं पाहायला मिळालं. मध्ये पावसाची ते रिमझिम सुरू झाले आणि त्याच्यामध्ये देखील महेश बरसला. त्याच्या बॅटमधून ऑन साइडला धमाकेदार फटके त्याने सजवले आणि हा होता शेवट त्याच्या डावाचा आणि या इनिंगचा देखील. जतन ठक्करने ती विकेट घेतली. 75 धावा स्कोरबोर्डवर आहेत. कांदारी किंग्स या टीमच्या समोर 76 धावांचं टार्गेट सेट झालंय. चला आता सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. और ये आपके सामने हेमंत बनियाल रेड डेविल्स द्वारा प्रस्तुत दिल्ली सुपर सीरीज 2025 ऑक्शन बेस प्रतियोगिता 6 टीमें हिस्सा लेगी. जवाहरलाल नेहरू स्टेडियम गाजियाबाद दिल्ली में ये प्रतियोगिता होगी 4 अक्टूबर से लेकर 7 अक्टूबर तक. दिल्ली सुपर सीरीज के मुकाबले ऑक्शन बेस प्रतियोगिता आपके सामने रखी जाएगी. जैसे कि हमने अभी अभी मानसून सुपर सीरीज मानकोली में वो प्रतियोगिता देखी. आणि आज ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये श्रेयांक 11 चरोळी पुणे च्या विरुद्ध कांदारी किंग्स पहिला सामना रंगतोय. वी लॉयन्स ओडिशा वर्सेस उमेश 11 खार सेकंड मॅच. त्याच्यानंतर सामना असणार आहे शिफा स्ट्रायकर मलाड विरुद्ध विक्रोलेन्स विक्रोळी थर्ड मॅच असेल. आणि त्याच्यानंतर हा चौथा सामना तुमच्यासमोर VKNM रायगड विरुद्ध मनीष 11 झारग्राम हे संघ आज खेळतील.
आजच्या या मॅचमध्ये. आणि NB ट्रॉफी देखील येते निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून. फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट मेहनत से मंजिल तक हे ब्रीदवाक्य घेऊन ही स्पर्धा 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर रोजी खेळवली जाणार आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट कॉलेज ग्राउंडवर. 4 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. चौथं पर्व आहे. 2.5 लाख द्वितीय पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 1.25 लाख. आणि चॅम्पियन टीमच्या ओनरला दिली जाणार आहे रॉयल एनफिल्ड हंटर. मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाणार आहे बाईक. मुझम्मिल खान आता फलंदाजीसाठी. अंपायरचा सिग्नल. मॅच स्टार्ट. चला मॅच सुरुवात करून घ्या. लक्ष आहे या मॅच मध्ये 76 धावांचं. नॉन स्ट्रायकिंग इनला कॅप्टन उमर खान. ही सलामीची जोडी. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी विकी कलमे या गोलंदाजावर सोपवण्यात आली. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर. सरळ विकेट कीपर ऋषिकेश जोरी यांच्या हातामध्ये डॉट बॉल. विकी कलमे फर्स्ट ओव्हर इथे गोलंदाजी करत असताना. लातूर एक्सप्रेस. हा बॉल हवेत आहे. संधी निर्माण झाली आहे परंतु फिल्डर कुठे आहेत? विकी कलमे कुठे आहे हाही प्रश्न आहे. कारण फॉलो थ्रू मध्ये ज्यावेळेला वेट ट्रान्सफर तुमचं पुढच्या दिशेला आणि शॉर्ट कव्हरलाच बॉल हवेत होता. धावायला पाहिजे होतं. आणि सकाळच्या सत्रामध्ये एवढं सोपं नाहीये हा पांढरा बॉल जज करणं. आणि विकी तेच सांगत होता त्या खेळाडूंना, माझी नजरच बसलेली नव्हती. सचिन काटकर आहे. सचिन काटकर फलंदाजीसाठी. एक अर्धशतक सचिन काटकरने देखील याच्या अगोदर झालेल्या स्पर्धेमध्ये याच क्रीडांगणावर ठोकलं होतं. मान्सून ब्लास्ट मध्ये लाजवाब खेळ करण्यासाठी जाणला जातो सचिन काटकर. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. सचिन तयार. विकेट येईल. सचिनची बॅटची कडा घेतली आहे. ऋषिकेश जोरी यांनी कोणती चुकी केलेली नाहीये आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. 0वर गोल्डन डकचा शिकार ठरलाय सचिन काटकर. चांगली गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान. ऑन साइडला बॅट लवकर फिरली. बॅटच्या एकदम टो एंडला कडेला बॉल लागला. ऋषीने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज बाद होतोय. महत्वाचा धक्का पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान. काहीशी अशी सुरुवात होती पहिल्या डावामध्ये देखील. मिडन ओव्हर टाकण्यात आलं होतं गोलंदाज विशाल कनोजिया कडून आणि त्या ओव्हरमध्ये 2 धक्के बसले होते टीमला. न्यू बॅटर साहिल सावंत आता फलंदाजीसाठी दाखल होतोय मैदानामध्ये. एक टार्गेट आहे 76 धावांचं. उमर सलामीसाठी आलेला नव्हता. सचिन काटकरला प्रमोट केलं. सचिन लवकर बाद झाला त्याच्यामुळे तो दबाव बनलाय कांदारी किंग्स या टीमवर. मुझम्मिल सध्या मैदानामध्ये खेळतोय. साहिल सावंत आलाय. या टीमकडे बॅटिंग चांगली आहे. कबीर सिंग देखील आहे. काल देखील कबीर सिंगच्या बॅटमधून त्या धावा आल्या होत्या. चिन्मय कदम या टीम मध्ये आहे. त्याच्यामुळे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. धावा कराव्या लागतील. आणि दुसऱ्या बाजूला मुझम्मिल तर आहेच जो नेहमीच चांगला इंटेंट दाखवतो. चांगली बॅटिंग करतो कांदारी किंग्ससाठी पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आणि साहिल सावंतवर देखील भरपूर अपेक्षा आता आहेत. साहिलचा हा फटका ऑन साइडला खेळायचा होता. बॉल चाललाय कव्हर्सला. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. बॅटवर अक्षरशः स्लाइस झाला बॉल. तरी देखील जो रिझल्ट पाहिजे होता तो मिळालाय. येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. बॉल स्कीड झाला ऑन साइडला. बॅट फिरली परंतु बॉल गेला कव्हर्सला. सप्राक लागली या बॉलवर. कापलं या बॉलला.
4 धावा येत आहेत चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली 5. रिझल्ट महत्वाचा असतो. तुम्ही फटका कुठे खेळताय, कुठे सजवताय याच्यापेक्षा रिझल्ट. 4 धावांचा रिझल्ट आलाय. 4 धावा महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये. हा बॉल चांगला विकीचा, चांगल्या टप्प्यावर सरळ गेला बॉल विकीच्या माध्यमातून ऋषीच्या हातात. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये तो दबाव बनवलाय. विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर काही डॉट बॉल येत आहेत. चांगलं षटक मी म्हणेन. एक चौकार आल्यानंतर देखील या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना विकी कलमेने. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग. पॉवर प्ले मध्ये आतमध्ये आहे. त्यावेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चालला. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. 6 धावा मिळताना दिसत आहेत. लाजवाब खेळ साहिल सावंतचा. बरोबर दिशा दिली. हा फटका मात्र चांगला होता. स्ट्रोक साठी जागा बनवली आणि जिथे खेळायचा होता आता एक्झॅक्ट तिथे गेलाय बॉल. बरोबर दिशा देत असताना फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर आणि काय टेलिकास्ट आहे. या पांढऱ्या शुभ्र आभाळामध्ये हा पांढरा टेनिक्सचा बॉल कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद केला जातोय. 70 स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅनचं कौतुक करणं गरजेचं आहे. चांगलं टायमिंग. 6 धावा येत आहेत. फलंदाज साहिलच्या बॅटमधून पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर आहे. 11 धावा, 1 फलंदाज बाद, 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 11ला 1. सेकंड ओव्हर मध्ये निहाल तुसामत आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. निहाल नेहमीच चर्चेमध्ये असतो. देहू रोड परिसरातील हा गोलंदाज आणि त्यातल्या त्यात MPL सारखी स्पर्धा गाजवली आहे. इम्पॅक्ट ऋतिक सांगळे इम्पॅक्ट आलेला आहे. कोणाच्या जागेवर? सुशांत गायकवाडच्या जागेवर. ओके, धन्यवाद. सो सेकंड ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. सेकंड ओव्हरमध्ये निहाल तुसामत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल फुलर लेनचा ऍक्शन पहा. रिलीज ऑफ द डिलिव्हरी पहा. बरोबर टप्प्यावर. खरं तो अनुभव आहे लेदर बॉल क्रिकेटचा या खेळाडूंकडे. विजय पावले, निहाल, रोहन खरात हे जे खेळाडू आहेत MPLच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सगळ्यांची कामगिरी नेहमी चर्चेचा विषय ठरली आहे. टेनिस बॉल क्रिकेट बरोबर लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण आणि त्यातल्या त्यात त्यांचा खेळ, त्याच्यामध्ये जो निखार आलाय तो खूप महत्वाचा आहे. बॉल हवेत आहे. संधी निर्माण झाली आहे. निहाल मागे फिरतोय. प्रयत्न सुरू आहे आणि चांगला झेल टिपलाय. शेवटी फिंगर टीप मध्ये तो बॉल थांबला आणि मागे जात असताना निहालचा खूप चांगला झेल. निहालने केले बेहाल. मुझम्मिल खानला बॅटच्या स्टिकरवर बॉल लागला. स्किड झाला. पडलेल्या पाण्यामध्ये बॉल. ऑन साइडला बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. त्याच्यामुळे फलंदाज बाद होतोय. टायमिंग फसलं मुझम्मिलचं आणि निहालने एक चांगला झेल टिपला. इथे फलंदाज बाद. विकेट आली आहे. दुसरा धक्का बसतोय सध्या तरी टीम खानदारी किंग्सला या मॅच मध्ये श्रेयांक 11 सरोळी पुणेच्या विरुद्ध खेळत असताना. नवीन फलंदाज आता येईल उमर खान, टीमचा कॅप्टन. परंतु एक चांगला झेल इथे टिपलाय निहाल तुसामतने. तुम्ही पाहताय MUCC ओडिसा, रिकन मोंती, अन्वी अंजू मॅम प्रस्तुत रबर क्रिकेट कार्निवल. थर्ड डे. आज तिसरा दिवस आहे स्पर्धेचा आणि थर्ड डे मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये 8 टीमचा महासंग्राम आज रंगेल. आज महत्वाचे खेळाडू अनेक टीम्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आज या टीम खेळताना दिसतील. हा पहिला सामना सुरू आहे श्रेयांक 11 सरोळी पुणे आणि त्यांच्या विरुद्ध खानदारी किंग्स. सेकंड मॅच मध्ये वी लॉयन्स ओडिसा आणि उमेश 11 खार, सुमित डेकले देखील इन ऍक्शन आहे. वी लॉयन्सची तर स्टारकास्ट मोठी असतेच नेहमीच. सलग 2 स्पर्धा जिंकल्या. सिफा स्ट्रायकर मलाड आणि विक्रोलिन्स विक्रोळी. त्यानंतर VKNM रायगड
कॉट बिहाइंड द विकेट साठी भरपूर मोठी स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार इथे दिलाय. आज उस्मान पटेलला देखील पाहायला विसरू नका शेवटच्या मॅच मध्ये. अंगद पाटील उस्मानचा खेळ दिसेल. भरपूर मोठी अपील इथे केली ऋषी झोरी, त्यानंतर गोलंदाजाने, परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. पायातला बॉल होता, ऑनसाइडला दिशा दिली, बरोबर त्या साचलेल्या डबक्यात बॉल थांबतोय. तोपर्यंत दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न होईल. 2 धावा मिळताना दिसतात उमरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढताना दिसतील. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 13 धावा. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. 76 धावा या आशयात केल्या तर नक्की सोप्या आहेत, परंतु गोलंदाजाने ठरवलं तर अवघड आहेत, कारण पाऊस पडलाय, खेळपट्टीवर हलकसं पाणी आहे आणि असा फायदा होऊ शकतो. बॅटची कडा घेतली आहे, मागे थांबतोय बॉल, सिंगल इथे मिळेल. आणि आणखीन महत्वाचं म्हणजे ग्राउंड स्ट्रोक आले तर बॉल मैदानाच्या आतमध्ये देखील थांबताना दिसेल. तो एक ऍडव्हान्टेज आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. परंतु हवाई हल्ले चढवले तर मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सातत्याने जातो. 7 रंगाचे 7 झेंडे फडकतात मिड विकेट स्क्वेअर लेगला. त्या दिशेला प्रचंड वेगाने सकाळच्या सत्रामध्ये वारे वाहत असतात. त्या दिशेला तुम्ही फक्त टाइम केलं तर तो बॉल हवेबरोबर तरंगत तरंगत मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला आपसुकच ट्रॅव्हल होतो. फक्त तुम्हाला टायमिंग खूप गरजेचं आहे. ओ काय बॉल होता, खोलून ठेवलाय अक्षरशः. पडल्यानंतर सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. चांगल्या टप्प्यावर साहिलची बॅटच आलेली नाहीये. ज्या पद्धतीने त्याला पूर्णपणे खोलूनच ठेवलंय, डोळे विस्पारले गेले, आश्चर्याचा धक्का बसलाय पूर्णपणे साहिलला या बॉलवर. आणि हा डॉट बॉल येतोय. कामगिरी क्रमांक आता तिसरं सुरू होईल. वासिक आलाय गोलंदाजीसाठी. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप सध्या तैनात ठेवली आहे. उमर खान सध्या फलंदाजीसाठी साहिल सावंतच्या बरोबरीने तो खेळ सुरू आहे. वासिक 24 बॉल मध्ये 62 धावा करायचे त्या मॅच मध्ये. 24 चेंडू 62 धावा. वासिकचा पुढचा बॉल. ओ सुरुवातच केली आहे त्या बाउन्सरने. वासिककडे चांगली हाईट आहे आणि त्या हाईटचा फायदा घेण्याचा प्रयत्न, परंतु जास्त अतिरिक्त उसळी या बॉलवर प्राप्त झाली आहे आणि पंचांचा इशारा आला वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झाल्यात 15. जास्त उंची गाठली आहे. कॅप्टन टू कॅप्टन हे बॅटल. परत एक वेळा तेच दृश्य आणि आता इथे नो बॉल घोषित केलाय, कारण 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली होती आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला, कारण याच्या अगोदर वाईट बॉल दिला होता, त्याच्यामुळे 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग आली वासिकला आणि आता नो बॉल दिलाय. आता ते चेक केलं जाईल परत हा बॉल जास्त उसळी घेणारा होता का, आणि असेल तर मात्र ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठेवला जाऊ शकतो टीव्ही अंपायर कडून. त्यामुळे क्रिकेटचा खेळ किती अनिश्चित आहे याचं उत्तम उदाहरण सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. DRS सिस्टीम आता उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आले. 2-2 रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत. टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली गेली आहे. पाहूया आता निर्णय काय येतोय. 2 ओव्हरमध्ये शांत ठेवले कांदारी किंग्सच्या फलंदाजांना. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टननी आता टॉस साठी लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. वी लॉयन्स, उमेश 11 कार अँड वी लॉयन्स ओडिसा. लवकरात लवकर दोन्ही टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा मॅच रेफरी सचिन कदम यांच्याशी.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन. फेअर डिलिव्हरीचा निर्णय इथे देण्यात आलेला आहे. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून रिव्ह्यू रिटेन झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. ते धाव मिळताना दिसेल. एक मागचा डॉट बॉल लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. लेग बाय. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. ऑफ ब्रेक ऑफ कटर. इन कटरचा चांगला प्रयत्न इथे वासिकचा पाहायला मिळाला. बावीस बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 60 धावा करायच्या आहेत. ओ हुक शॉट. नजर झुकली परंतु बॉलला सांगितलं झुकेगा नाही साला. बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगलं टायमिंग साहिलच्या बॅट मधून आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 धावा. भव्य फटकेबाजी. एक कव्हर्सला बघाशी फटका मारला. एक्स्ट्रा कव्हरला चौकार मारला आणि आता ऑन साइडला स्क्वेअर लेगला षटकार येतोय साहिलच्या बॅट मधून. नजर झुकली परंतु जिथे फटका मारायचा होता तिथे गेलाय. 6 धावा येत आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता. उडवलाय साहिलने. हा देखील बॉल जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी बरोबर बॅटचा स्विंग चांगला पाहायला मिळाला याही बॉलवर. जसा टाकला तसा प्लॉटच्या बाहेर मारलाय साहिलने. चांगलं टायमिंग पाहायला मिळते साहिल कडून. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 धावा येत आहेत. कांदारी किंग्ससाठी आता त्या धावा खूप गरजेच्या आहेत. 20 बॉलमध्ये 48 धावा करायच्या आहेत. वासिकवर दबाव. परत एक वेळा शॉर्ट बॉल खेचून मारलाय. इथे तर टायमिंग प्रॉपर आहे आणि हँड अँड आय कोऑर्डिनेशन पहा बॅटरचं. जसा बॉल पडला स्टँड अँड डिलिव्हर्ड त्याच्यावर मोहर लागली ती षटकाराची. जेवढा वेग त्याच वेगाने फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब फटका. चांगला पुलचा फटका. 6 धावा येत आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार मारलेत. सलग 3 षटकारांची आतिषबाजी. आणि मी मगाशी देखील म्हटलं होतं ते झेंडे जे फडकतात 7 रंगाचे सप्तरंगी झेंडे त्या दिशेला हा षटकार मारलाय. त्या दिशेला हवा प्रचंड वेगाने वाहते. 6 धावा येतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. या बॉलवर बीट केलंय. फलंदाजाला ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरबोर्डवर 34. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 34 आणि आता 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 42. 18 बॉल आणि 42 धावा हे समीकरण असणार आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल उडवलाय उमरने ऑन साइडला. धमाकेदार फटका आहे. चांगलं टायमिंग आहे. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार. हॅलो
बोल तयार. एक षटकार आलाय, त्याच्यानंतर परत एक वेळा बॅक ऑन लेन बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सुरू केली आहे. गोलंदाज निहाल तुसामधने डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्याच्यानंतर थोडासा शरीरापासून दूर ठेवला, कटरचा चांगला वापर केला, बॉल हलकासा बाहेर निघाला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने दबाव बनेल कांदारी किंग्सवर. शॉर्ट बॉलचा वापर, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत गेलाय, जास्त उंच फिल्डर आहे आणि इथे झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. हे झेल पकडावे लागतील तुम्हाला. 2 धावा झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 2च धावा मिळतील. सुशील होता डीप मध्ये, सुशील कडून हलकीशी चूक झाली आहे, परंतु या छोट्या छोट्या चुका तुम्हाला महागड्या ठरू शकतात, कारण इथे विकेटही आली असते आणि विकेट आल्याबरोबर त्या 2 धावा देखील वाचल्या असत्या. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आला असता, परंतु तसं झालेलं नाहीये. जर तरला महत्व नसतं क्रिकेटमध्ये. क्रिकेट वर्तमानात खेळलं जातं, जगलं जातं. परत एक वेळा बॅट बदलवण्याची मागणी होते. 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन येतोय. फ्रीडम टू फुलफिल युअर ड्रीम ही टॅगलाईन घेऊन 15 ऑगस्टला न्यू लॉन्चिंग घेऊन येत आहेत 70-70 स्पोर्ट्स. आपल्या जवळच्या शॉपला 70-70च्या नक्की भेट द्या आणि या न्यू लॉन्च टी शर्ट नक्की खरेदी करा. हेमंत जी बनियाल और रेड डेविल्स द्वारा प्रस्तुत ये दिल्ली सुपर सीरीज अक्टूबर में ये प्रतियोगिता होगी. चांगला बॉल, पहिलाच फुलर लेन्स टाकण्याचा प्रयत्न, एक षटकार, डबल, एक डॉट, या ओव्हरमध्ये एक सिंगल. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर यायचंय. वी लॉयन्स ओडिशा आणि टीम उमेश 11 खार. वी लॉयन्स ओडिशा या टीमचे कॅप्टन आणि उमेश 11 खारचे कॅप्टन. वी लॉयन्सचे कॅप्टन आलेले आहेत. उमेश 11 खार आपले कॅप्टन लवकरात लवकर पाठवा प्लीज. 14 बॉल आणि 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पहिला सामना रोमांचक होतोय. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. मागच्या 2 दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 96 रन चेस झालेले आहेत आणि आज आपण पाहतोय या खुल्या गटामध्ये धावा करायच्या होत्या 76 आणि हा देखील सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल असं दिसतंय. 13-33 हे समीकरण. नेक्स्ट मॅच मध्ये अनेक तारे सितारे पाहायला मिळणार आहेत आपल्याला. आणखीन एक चांगला बॉल, नागेश वाडेकर, फिरोज, केतन मात्रे पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन असणार आहेत, पाहायला विसरू नका. पुढील सामना विक्रांत चव्हाण हा देखील खेळाडू इन ऍक्शन. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 33 धावा करायचे आहेत. बारा बॉल आणि 12 बॉलचा खेळ शिल्लक असताना आता 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. MUCC ओडिशा प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल. रिकन भाई मोहंती एंड अनवी अंजू मैम, इनके हम शुक्रगुजार रहेंगे इस प्रतियोगिता के लिए. उनके द्वारा प्रेजेंट्स ये प्रतियोगिता आपके सामने रखी गई. 43 लॉस ऑफ 2 विकेट. हेमंत जी बनियाल रेड डेविल्स नोएडा, अर्पित भाई चतुर्वेदी द्वारा ये ऑक्शन बेस दिल्ली सुपर सीरीज आपके सामने रखी जाएगी. 4 अक्टूबर से लेकर 7 अक्टूबर तक ये प्रतियोगिता जवाहरलाल नेहरू स्टेडियम गाजियाबाद दिल्ली में खेली जाएगी. 6 टीमें हिस्सा लेगी और सबसे बड़ी प्रतियोगिता अब नए सीजन में, टेनिस बॉल सीजन में आपके सामने होगी अक्टूबर में. दिल्ली सुपर सीरीज 12 बॉल मध्ये 33 धावा करायचे आहेत. 12 गेंदे 33 रन. 33 फ्रॉम 12. विकी कलमे ची रिदम खूप चांगली आहे. विकी कलमे बॉलला रिलीज खूप चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळतोय. चांगला टप्पा. अंकुरच्या ऍक्शनने, ऑलमोस्ट अंकुर सिंग देखील अशाच ऍक्शनने, अशाच रिदमने बॉल रिलीज करतो आणि खरोखर विकी कलमे नेहमीच चर्चेमध्ये राहिलाय. हा गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजीसाठी आलाय, अनेक स्पर्धा यानेही गाजवल्यात. महत्वाचा गोलंदाज आहे या टीमचा. 11 बॉल मध्ये 33 धावा करायचे आहेत. 33 फ्रॉम 11. साहिल आणि उमर ही जोडी चांगली जमली आहे, परंतु धावा कराव्या लागणार आहेत. उमरसाठी हा बॉल जास्त बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आता 32 करायचे आहेत. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 32. रिमझिम बरसणारा पाऊस.
पावसाचं आगमन या मॅच मध्ये 11 बॉल 32. ओ शॉर्ट बॉलचा वापर, अतिरिक्त उसळी घेतली आहे, पंच सांगतात वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. आणि त्याच दरम्यान एक धाव घेण्याचाही प्रयत्न झालाय. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. चला बाकीचे सर्व खेळाडू आपली फिल्डिंग लावा प्लीज. थोडंसं सहकार्य करा. 6 ओव्हरच्या मॅचेस करायचे आहेत. निर्णय लगेच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. वाईट बॉल चा निर्णय आलेला आहे. अंपायर फक्त वाईट बॉल आहे ना, ती सिंगल नाही आहे ना? येस, ओके. तर तो वाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. वाईट बॉल दिला जाईल. टीमची धावसंख्या वाईट सह पुढे जाते. धावा झाल्यात 45 आणि धावा करायच्यात आता 11 बॉल मध्ये 31. 11 बॉल आणि 31 रन हे समीकरण. हे समीकरण आता या मॅच मध्ये हा सामना चांगला रंगतोय. 11 बॉल मध्ये 31 धावा करायच्या आहेत. मॅच इज ऑन. ओ हा बॉल पडल्यानंतर सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. दहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 31 धावा करायचे आता या मॅच मध्ये. मॅच ऑन. एक मोठा फटका, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं कांदारी किंग्स. सामना दोलायमान अवस्थेमध्ये. बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय, झेल टिपलाय, विकेट आली आहे. नऊ बॉलचा खेळ शिल्लक आहे आता या मॅच मध्ये आणि 9 बॉल मध्ये 31 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. कमबॅक होत आहे श्रेयांक 11 चरोली पुणे या टीमचं. सचिन शेठ, लालदास तापकीर यांचा संघ आहे. फ्री एंट्री स्पर्धा त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि याही हंगामात चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून संपन्न झाली आणि त्यांचा संघ हलकासा वरचढ आहे. परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. हलकासा वरचढ याच्यासाठी म्हटलंय की विकेट आल्यात, सेट बॅटर परतलेत. 9 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. सामन्यामध्ये कधीही पलटवार होऊ शकतो कारण साहिल सावंत अजूनही मैदानामध्ये आहे. नेक्स्ट मॅच मध्ये केतन मात्रे इन ऍक्शन असणार आहे. त्याचबरोबर सुमित ढेकले हा देखील खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. पाहायला विसरू नका पुढचा सामना. न्यू बॅटर विकी काळे. विकी ऑन साइडला दिशा दिली आहे. सिंगल तिथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 46. आता 30 धावा करायच्या येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 चेंडू आणि 30 धावा. साहिल सावंत खूप महत्वाचा खेळाडू असणार आहे. 8 बॉल मध्ये 5 षटकार मारायचे आहेत. हे समीकरण आता आलंय. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 2 बॉल मध्ये कमीत कमी तुम्हाला एक मोठा धमाका दाखवणं गरजेचं आहे. तर या सामन्यामध्ये तुमचं आव्हान आणि अस्तित्व कायम राहील अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. रबर क्रिकेट कार्निवल 70-70 टेलिकास्ट MUCC ओडिशा प्रेझेंट्स.
एक रन तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का हे महत्वाचं आहे. नो बॉल चा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून. नो +1 फ्री हिट असणार आहे. 55,000 व्ह्यूअरशिप आतापर्यंत या सामन्याला आपल्याला मिळाली आहे. पहिला सामना 55,000 प्रेक्षकांनी पाहिलाय. जास्त उसळी घेत बॉल गेला फ्लाय स्लिप मध्ये, तोपर्यंत एक धाव मिळाली. 2 धावा ऍड होतात आणि आता समीकरण बदलतंय. 8 बॉल 28 धावा, 8 चेंडू आणि 28 रन हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. गेम मध्ये पलटवार सुरू झालाय. एक खराब बॉल, चांगलं कमबॅक इथे होत असताना परत एक वेळा पंच सांगतायत नो बॉल आहे. परत एक वेळा ती उसळी घेण्यात आली आहे. नो बॉल घोषित केलाय. रिव्ह्यू फिल्डिंग साइड. अंपायर घेतलाय का नाही घेतलाय? नाही घेतला ते बोलतायत. एकदाच फायनल सांगत जा काय असेल ते. नो बॉल आहे तो. फ्री हिट आहे. टीमची धावसंख्या आकार घेते. 8 बॉल 27 धावा करायचे आहेत. 8 चेंडू आणि 27 रन हे समीकरण या मॅच मध्ये. ऑन साइडला धमाका चांगला आहे. विकी काळेच्या बॅट मधून बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय तो षटकार. 6 धावा मिळतील. आता 21 धावांची गरज आहे. मॅच ऑन. सामन्यामध्ये पलटवार सुरू झाला. मी मगाशीच उल्लेख केला होता की या 2 बॉलवर एक मोठा फटका पाहिजे. मॅच मध्ये पलटवार होईल आणि तसं झालंय. कांदारी किंग्स साठी चांगलं टायमिंग. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय. महेश नानगुडे काही करू शकणार नाहीये. लांबलचक फटका. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 21. हा बॉल देखील तेवढाच महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. श्रेयांक साठी देखील हा बॉल सोडून दिलाय. सरळ विकेट कीपर साठी पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. सर काय रिव्ह्यू घेणार आहेत? वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 20 धावांची गरज. एक्स्ट्रा रन आली आहे. मॅच मध्ये समीकरण बदललंय. 7 बॉल 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. विक्कीने खूप चांगला फटका सजवलाय. मॅच मध्ये परत आणलंय या टीमला. पलटवार तो सुरू झालाय. चला जास्त वेळ घेत आहे. थोडीशी घाई करा. हा देखील बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय आणि त्याच दरम्यान एक धाव देखील कंप्लीट केली आहे. हे षटक काही संपत नाहीये असं चित्र मैदानामध्ये सुरू आहे. खराब गोलंदाजी सातत्याने. वाईट बॉल +1 अशा 2 धावा आणखीन ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा झाल्यात 58 आणि आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 18 धावा करायचे आहेत. 7 चेंडू 18 धावा. आता 3 षटकार मारायचे. 7 बॉल शिल्लक आहेत आणि आता हे समीकरण आटोक्यात आलंय. मी मगाशी म्हणूनच उल्लेख केला होता. हलकासा सामना झुकलाय श्रेयांकडे, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. कधीही पलटवार होऊ शकतो आणि तो पलटवार झालाय आता या मॅच मध्ये. खराब गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये विकी कलमेने. जास्तीत जास्त एक्स्ट्रा रन खर्च केलेले आहेत. त्याच्यामुळे जे मोमेंटम होतं ते शिफ्ट झालंय कांदारी किंग्स या टीमच्या बाजूने. 7 बॉल 18 धावा हे समीकरण. बॅटची कडा. मागे चाललाय बॉल. फाईन लेग आहे. एक धाव मिळताना दिसेल. साईल ठेवेल स्ट्राईक.
17 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉलच्या खेळामध्ये. 6 चेंडू 17 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, चला टॉससाठी आपल्याला यायचं आहे. एका बाजूला उमेश 11 पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला रिलायन्स ओरिसा. चला सचिन कदम सरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. केतन मात्र एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आणि आपण टॉसही तेवढाच महत्त्वाचा आहे. या सूर्या लवकर. टॉस जिंकलेला आहे. 2 लगातार मोठ्या स्पर्धा जिंकल्या. टॉस जिंकून निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. लगेच रणनीती बनवून मैदानात या. जाऊयात समालोचन कक्षात कुणाल सरांकडे. चला पुढच्या मॅच मध्ये जे 2 संघ खेळणार आहेत त्यांनी आपापल्या डगआउट मध्ये जा. सामन्याची तयारी सुरू करा, कारण याच्यानंतर लगेच आम्हाला मैदानामध्ये सामना सुरू करायचा आहे. त्यामुळे ते रेडी राहा आणि फक्त कॅप्टन आणि बॉल चॉईस करणारा खेळाडू स्टेजवर थांबा. बाकी सगळेजण आपण प्लीज सहकार्य करा, कारण आम्हाला मॅचेस 6-6 ओव्हरच्या कव्हर करायचे आहेत. ऑन साइडला दिशा दिली आहे. धावा करायच्या 17. या मॅच मध्ये 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. 2 धावा 15 धावांची गरज आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये. 5 चेंडू 15 धावा. पाच बॉल 15 रन हे समीकरण या मॅच मध्ये. सामना कमालीचा रंगतदार अवस्थेमध्ये. मॅच ऑन. या मॅच मध्ये कधी पारड जड होतंय टीम श्रेयांक 11 चरोळी पुणे या संघाचं, तर दुसऱ्या बाजूला कांदारी किंग्स मुंबई हा देखील संघ पलटवार करताना दिसलाय. अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 15 धावा करायचे आहेत. काय सामना रंगलाय सकाळच्या सत्रामध्ये. तिन्ही दिवसाचे पहिले सामने रंगतदार झालेत. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. बॉल हवेत आहे. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनला धडकतोय का हा प्रश्न आहे, आणि तोपर्यंत पाहूया पंचांचा निर्णय काय येईल. 4 धावा येत आहेत. येस, एक्झॅक्ट जॉगिंग ट्रॅक आहे तिथे जाऊन बॉल धडकलाय आणि त्याचमुळे 4 धावा दिल्या जातील. चौकार येतोय साहिलच्या बॅट मधून. चांगला पंच. 4 धावा येत आहेत. समीकरण बदललंय. 4 बॉल मध्ये 11 धावा करायचे आहेत. तिन्ही दिवसाचे पहिले सामने खूप इंटरेस्टिंग झाले. शेवटच्या बॉल पर्यंत सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या दोन्ही दिवसामध्ये 96 धावा चेस झाल्या. पहिल्या दिवशी विनीत माळीने केल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये देखील 96 धावांचं लक्ष होतं आणि त्यावेळेला ऋतिक पाटीलने त्या धावा चेस करून दाखवल्या. त्या चेंज द गेम वडवलीसाठी. रॉयल स्टनर घोडदेवच्या विरुद्ध. हा बॉल परत टाकावा लागेल. इथे मात्र खराब फिल्डिंग. फ्लाय स्लिप मध्ये 1 धाव तर मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील साईडला पाहिजे, कारण स्ट्राईक पाहिजे. म्हणजेच काय, वाईट बॉल +2 अशा 2 धावा आणि त्याच्यामध्ये आणखीन एक बोनस 3 धावा मिळतील. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 8 रन. 4 चेंडू 8 धावा. समीकरण आणि सामना एकाएकी रंग बदलताना दिसला. कधी पारडं जळ झालं श्रेयांक 11 पुणे संघाचा आणि त्याच्यामध्ये जे खराब षटक टाकलं विकी कलमेने, कमबॅक झालं. त्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्या विकी कलमेच्या. जास्तीत जास्त एक्स्ट्रा बॉल इथे टाकण्यात आले आणि त्याच्यामुळे हा सामना आता समाप्तीच्या मार्गावर असताना पारडं जड होतंय.
इथे बॅटिंग करणाऱ्या टीमचं. नेक्स्ट मॅच बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चांगलं क्रिकेट खेळा. वेलकम मॅडी, स्वागत आहे आपलं. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, बॅटच्या थोडासा आतमध्ये खाली लागतोय बॉल. एक रन इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. दुसरी धाव देखील इथे घेतली जाईल का? आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विकी काळे आउट होतोय फलंदाज बाद. एकच रन मिळेल. 7 धावा करायच्या आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू 7 धावा. तीन बॉल 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. दिल्ली सुपर सिरीज, हेमंजी बनियाल, रेड डेविल्स नोएडा, अर्पित भाई चतुर्वेदी द्वारा ये आयोजित ऑक्शन बेस्ड प्रतियोगिता आपके सामने अक्टूबर में खेली जाएगी. न्यू लॉन्चिंग डेट आ चुकी है 70-70 स्पोर्ट्स की, 15 अगस्त. 3 बॉल 7 रन हे समीकरण या मॅच मध्ये. बॅटर तयार. साहिलने हा सामना आतापर्यंत एकाकी झुंज दिली आहे या मॅच मध्ये. साहिलने बॉल उडवलाय. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. आलाय षटकार. 6 धावा सिक्सर. म्हणजे आता 2 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. या मॅचची कहाणी वारंवार बदलली. या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये पहिलं षटक मेडन ओव्हर आलं आणि त्याच्यानंतर काय बॅटिंग केली होती महेश नानगुडेने. अर्धशतक त्याने नोंदवलं. त्यानंतर एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली. दुसऱ्या डावामध्ये देखील कहाणी ऑलमोस्ट तशीच होती. 2 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, 14 आल्या होत्या आणि त्याच्यानंतर साहिल एकटा लढला. 42 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे 16 बॉल फेस करत असताना. आणि आता या मॅच मध्ये समीकरण आहे 2 बॉल मध्ये एका धावेची गरज. 2 बॉल 1 रन. आता शेजारी वाढलेत. बॅटरच्या अतिशय जवळ सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने रेडी राहायचंय. लगेच सामना सुरू होईल. बॉल सरळ पाठवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकाराबरोबर सामना फिनिश. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल सावंत ठरलाय, ज्याने 48 धावांची खेळी साकारली. साहिल वेल प्लेड आणि पहिला भव्य विजय मिळवलाय कांदारी किंग्सने. अभिनंदन टीम कांदारी किंग्स. साहिल सावंत ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने 48 धावांची खेळी साकारली. साहिल या आपला सन्मानित केला जाईल. पुढचा सामना दोन्ही अंपायरने लगेचच मॅचचा ताबा घ्या. मॅच सुरू करायची आहे. बी लॉयन्स ओडिसा आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं आहे. केतन आणि पूर्ण टीम आपण लगेचच मैदानामध्ये उतरा, कारण 6 ओव्हरच्या मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत.